तिकडे अहिल्यानगरच्या अकोले इथे आज अजित पवार यांनी किरण लहामटे यांच्यासाठी प्रचार सभा घेतली। यावेळी महायुतीच्या जागा वाटपात ज्या जागा वाट्याला आल्या तिथे आम्ही सोशल इंजिनिअरिंग पाळलं असं अजित पवार यांनी आवर्जून नमूद केलं। माझी तुम्हाला विनंती आहे, असं कोणी करत नाही, परंतु आम्ही ते केलेलं आहे। आम्ही सोशल इंजिनिअरिंग पाळलेलं आहे। मला ज्या जागा आल्या भाजप, शिवसेना आणि महायुतीमध्ये, त्याच्यामध्ये त्या जागांच्या मध्ये मी आदिवासी समाजाला 12.5% जागा दिला। 12.5%। तुम्ही म्हणाल कोण कोण? डॉक्टर लामटे, नितीन पवार, हिरामण खोसकर, नरहरी झिरवाळ, बाबा अत्राम आणि दौलत दरोडा। तिकडे यवतमाळच्या पुसदमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा पार पडली। डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समाचार घेतला। गद्दारीचा काळा डाग हा गुलाबी रंगाने कधीच झाकला जाऊ शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचं कोल्हे म्हणाले। महाविकास आघाडीनं जाहिरातींवर 15 दिवसात 700 कोटी रुपये खर्च केले आणि आता लोकांना कळू न देता 10 हातानं सामान्य नागरिकांच्या खिशातून ते पैसा काढतील असंही त्यांनी नमूद केलं। जेव्हा हा गुलाबी रंग आला तेव्हा हा गुलाबी रंग नेमकं झाकतोय काय? म्हणजे गद्दारीचा काळा डाग हा गुलाबी रंगाने झाकला जात नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे। कारण 27 जूनला माननीय पंतप्रधान भोपाळमध्ये 70,000 कोटीच्या घोटाळ्याविषयी बोलले आणि घाईघाईनी गुलाबी जाकीटवाले पवार साहेबांचं बोट सोडून भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसले। कारण महायुती सरकारने तुमच्या माझ्या खिशातले 700 कोटी रुपये खर्च केलेत फक्त योजनांच्या जाहिरातीसाठी 15 दिवसात। 15 दिवसात 700 कोटी रुपये खर्च केले जे तुमच्या माझ्या खिशातले होते आणि हे पैसे खर्च केल्यानंतर सांगितलं बघा तुमच्यासाठी योजना आणली। शिर्डीवरून आणलेली शाल गळ्यात घातल्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री झालात याची आठवण मला करून द्यायची वेळ आली असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आणि उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तुमची भेट सुद्धा मीच घडवून आणली अशी आठवण सुद्धा दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना करून दिली। उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर उत्तर देताना राणेच तुमचा फक्त 1 मिनिटात बंदोबस्त करतील असंही दीपक केसरकर म्हणाले। उद्धव साहेबांचा समाचार घ्यायला आमचे राणेसाहेब पुरेसे आहेत। राणेसाहेब 1 मिनिटात त्यांचं व्यवस्थित काय ते करतात, त्याच्यामुळे वेगळं काय करायला नको, ते राणेसाहेब व्यवस्थित करणार। शिंदे साहेबांनी मुक्तपणे आपल्या योजना, सुसंवाद आणि उद्या तुम्ही बघाल की महिला किती येतात त्या। साईबाबांचे आशीर्वाद मी घेऊन आलो शिर्डीवरून आणि ती शाल घातली त्यावेळेला मुख्यमंत्री बनणार, विसरू नका। ज्यावेळेला तुम्ही शपथ घेत होता त्यावेळेला रश्मी वहिनी मला सांगत होत्या की तुम्ही शाल घातली आणि साहेब मुख्यमंत्री झाले। साईबाबांच्या आशीर्वादाची अशी अवहेलना करू नका। साईबाबांचं माझ्यावर कृपा होती म्हणून मी मोदी साहेबांची आणि तुमची मीटिंग घडवून आणली।